ठाण्यात साकारला महाराष्ट्रातील सर्वात मोठा मागी गणेश उत्सव। वंदे मातरम संघाच्या मागी गणेश उत्सवात गणेश उद्यान मंदिराची भव्य प्रतिकृती। ठाणे येथील ऐतिहासिक सांस्कृतिक ठाण्याच्या लौकिकात भर घालण्याच्या व्यापक उद्देशाने मागी गणेश जयंतीनिमित्त वंदे मातरम संघातर्फे महाराष्ट्रातील सर्वात मोठा मागी गणेश उत्सव आयोजित केला आहे। ठाण्यातील 5 पाखाडी परिसरातील कचराळी तलावजनिक आकर्षक विद्युत रोषणाईतील गणेश उद्यान मंदिराच्या भव्य प्रतिकृतीमध्ये दिनांक 1 ते 7 फेब्रुवारी या कालावधीत बाप्पा विराजमान होणार आहेत। यंदा येथील महोत्सव उत्सवाचे 3रे वर्ष आहे, अशी माहिती ठाणे महोत्सव उत्सवाचे संस्थापक निमंत्रक संदीप लेले यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेमध्ये दिली। यावेळी संस्थेचे कार्यकारी अध्यक्ष सागर भदे, सचिव सचिन केदारी, राजेश ठाकरे, निखिलेश सोमन, सुशांत मोरे, किशोर भावे, सुमित चव्हाण आदी पदाधिकारी उपस्थित होते। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आमची संस्था वंदे मातरम संघ या माध्यमातून सर्व कार्यकर्त्यांच्या उत्साहाने 7 दिवसाचा मागी गणेश जयंती उत्सव आम्ही करतोय। 7 दिवस विविध कार्यक्रम आहेत त्याच्यामध्ये। या कार्यक्रमांमध्ये व्याख्यान आहेत, निरूपण आहे, संगीत आहे, कवी आहेत, पुनर्विकास सारखे विषय आहेत, उद्बोधक, सर्व विषय घेऊन आम्ही 7 दिवस कार्यक्रम ठेवलेत आणि अत्यंत भव्य दिव्य असा देखावा इथे केला जातो। लोकांच्या सांगण्यानुसार ठाणे आणि मुंबईत हा सर्वात मोठा असा मागी गणेश जयंती उत्सव आहे। इतक्या भव्य स्वरूपात अजून तरी एवढा मोठा मागी जयंती उत्सव कुठे साजरा केला नाही। अत्यंत रेखीव, नीटनेटका, आकर्षक सजावट, अप्रतिम कार्यक्रम आणि कार्यकर्त्यांचं संस्था आणि शिस्तबद्ध पद्धतीने आणि कोणालाही वाहतुकीचा किंवा नागरिकांना आवाजाचा कशाचा त्रास न होता हा उत्सव अत्यंत शिस्तबद्ध पार पाडला जातो। त्यामुळे लोक देखील यावर खुश असतात। नागरिक मोठ्या संख्येने येतात। 1 फेब्रुवारीपासून 7 फेब्रुवारीपर्यंत हा उत्सव यावेळी साजरा होणार आहे आणि यावेळेला आम्ही दरवर्षी वेगळी सजावट आणि वेगळी एक संकल्पना राबवतो। आम्ही गेल्या वेळी प्राचीन मंदिर होतं, कोकणातलं अप्रतिम मंदिर होतं, हे बघत असाल तुम्ही। गेल्या वेळी असं मंदिर केलेलं होतं, हे खाली दाखवलंय। त्याच्या आधी आपण एक इंटिरियर केलं होतं प्राचीन मंदिराचं काळ्या दगडामध्ये। या वर्षी आपण ही संकल्पना राबवली, आपल्या पाठी दिसते। उद्याला ही पूर्ण तयार होईल। आपण गणेश उद्यान मंदिर अशी संकल्पना दिली आहे। उद्यानातलं एक गणेश मंदिर साकारण्याचा आपण प्रयत्न केलाय। आमचे डेकोरेटर आहेत मंदार गोळे म्हणून, ते खूप मेहनत घेतात याच्यामध्ये, नवोदित आहेत ते, पण त्यांनाही चांगला मौका मिळून ते देखील पुढे येत आहेत या माध्यमातून। आणि आता लोकांना आनंद मिळेल याच्यात एक होरायझन हॉस्पिटल तर्फे आम्ही आरोग्य शिबिर पण रोजचं इथे चालवतो। रोज भजनं असतात संध्याकाळी, स्थानिक भजनी मंडळांना त्यात वाव दिला जातो आणि रोज विविध कार्यक्रम मी मगाशी सांगितलं तसं गणेश पुराण असेल, दाखरू सोमण आहेत, कथक नृत्य आहेत, गायत्री बहुतुले, धर्मरक्षती रक्षता जे CAFS आहेत, अभित फडणीस अर्थतज्ञ, ते आता धार्मिक विषयावर त्यांनी वाहून घेतलेलं आहे। साहित्य संगीतात अशोक बागवे आणि या सगळ्यांचं हृदयी वसंत फुलताना आहे। पुनर्विकासावर देखील लोकांना धोका होतो, अडचणी होतात, त्यावर देखील आम्ही विमल जैन यांचं मार्गदर्शन ठेवलंय आणि दासबोधावर देखील आम्ही समीर लिमा यांचं निरूपण ठेवलंय। आज शेवटच्या दिवशी भव्य मिरवणूक आहे ढोल ताशाच्या गजरात। पहिल्या दिवशी गणेशाचं आगमन आहे आणि अत्यंत अप्रतिम असं गणेश उद्यान मंदिर इथे साकारलंय। सर्व ठाणेकरांना आव्हान आहे की त्यांनी इथे येऊन या सुंदर अशा वातावरणाचा लाभ घ्यावा, सांस्कृतिक धार्मिक आनंद इथे येऊन लुटावा, अशी त्यांना आमची आग्रहाचं निमंत्रण आहे।